नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। जर तुमचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्ताने अपात्र ठरवण्यात आलं असू शकतं। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र लाडक्या बहिणींचा हप्ता आलेला आहे। अपात्र लाडक्या बहिणींना मात्र हप्ते बंद झालेले आहेत। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुढील आठवड्यापासून दिवाळी सुरू होते, तर दिवाळीचा बोनस लाडक्या बहिणींना जाहीर झालेला आहे आणि हा बोनस आहे काही दिवसांमध्ये मिळणार आहे, अशा प्रकारचे मेसेज देखील येण्यास सुरुवात झालेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार का, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणारच आहोत। तर लक्षात घ्या की सणाच्या पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्यामध्ये जर कुठला मोठा सण असेल तर त्याच्या पूर्वी लाडक्या बहिणींना त्यांचा चालू महिन्याचा किंवा मागील महिन्याचा हप्ता दिला जातो। तर यामुळेच लक्षात घ्या की ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी सणापूर्वी सप्टेंबर महिन्याचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जमा करण्यात आलेला आहे। पण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हाच दिवाळीच्या बोनस स्वरूपात सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा बोनस लाडक्या बहिणींना मिळणार नाही आहे, हीच आताची सद्यस्थिती आहे। तुम्ही मंत्री आदित्य तटकरे यांचं अधिकृत ट्विटरचं पेज तुम्ही बघू शकता। तर येथे देखील अजून दिवाळी बोनस संदर्भात वाच्यता नाही आहे। त्याचबरोबर मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्यामार्फत देखील अजून बोनस संदर्भात कोणतीच घोषणा नाही आहे। असे सोशल मीडियावरती लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस जाहीर 3000 रुपये मिळणार अशा प्रकारचे मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती, चुकीच्या किंवा खोट्या बातम्यांपासून सावध राहा। कुठेही तुमचा मोबाईल नंबर किंवा OTP शेअर करू नका, जेणेकरून तुम्हाला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावं लागेल। तर अशा प्रकारे अजून तरी कोणतीच अशी घोषणा नाही आहे, निव्वळ अफवा आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे। याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची eKYC सुरू आहे। 2 महिन्यांची मुदत आहे, त्यामुळे लवकरात लवकर eKYC करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।